ही गाडी आहे स्वतः ऋषभ बैताडे. मला स्वतःवर प्राऊड होतो. माझं नाव घेणार गॉगल माझं नाव बैताडे. मला स्वतःवर प्राऊड होतो. सर सेल्फी सर काढ नाही का असं तसं. कुठल्या स्टेशनवर होतो आपण? पुण्याच्या पुणे स्टेशन. पुणे स्टेशन मध्ये होतो. पुणे तिथं स्टेशन. नाही का हा बोलला की काढायचंय. म्हणलं, ठीक आहे काढ. तिकीट कुठलं काढलं असेल मी? जनरलचं काढलं. हा त्याचं पण काहीतरी नाव आले. जाऊ दे आपल्याला काय. कुणाचं? विराट सॉरी बोल. नमस्कार मित्रांनो, तुमचा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो. खूप दिवसांनी आमचा मित्र म्हणजेच मुबीन भेटलाय. मुबीन चालू तर मुबीन काय कुठं होता या सईद भाई ब्लॉग सब्सक्राइब करो चैनल को. एम साइज ब्लॉग्स. एम साइज ब्लॉग. एम साइज नॉट मतलब- साइज. एमचा फुल फॉर्म विचार कर. एमचा फुल फॉर्म क्या है? हाँ एमचा फुल फॉर्म क्या भाई? नहीं, फुल फॉर्म नहीं बताते. अरे सांग की त्याला. फुल फॉर्म बताएंगे तो लोग सब्सक्राइब करेंगे, नहीं तो नहीं करेंगे भाई. हो जाने क्या करने का मोहम्मद रोड? मोहम्मद अली रोड को जाएंगे अपन 8-26 रोजे को. फाइनल हो गया. क्यों जाने का है अपन? चोर बाजार पे चोर बाजार में नहीं. ब्लॉग निकाल ले. ब्लॉग निकालने जाने का मला- है. और पहली बात तो किधर जाने का अपने को? अपने को नाही तू जायचं कसं? जायचं जायचं कसं काय? कसं टू-व्हीलरवर जायचं? भाई. कुठल्या गाडीनं जायचं? सातारा टू मुंबई कसं जायचं? टू-व्हीलरवर. पेट्रोल कसं आहे? हा? सईदला मारा. यांचा आहे की पंप? पप्पांचं पंप. विषयच नाही. रुशब्याने केला त्याच्या घरी संप. हाँ ओके बोलते भाई को. कैसा है भाई? तर मित्रांनो, खूप दिवसांनी आम्ही एकत्र आलोय आणि एकत्र येऊन मुबीनला जायचं होतं रेल्वे स्टेशनवर व्हिडिओ मला नाही काढायला. जायचं होतं, ते सईदलाच जायचं होतं. ते आमचं नाव काढून सगळं करत आहे. आहे का नाही? विचारायला त्या 20 रुपयासाठी तंगवलेला काय गावात. तुम्हाला व्हिडिओ मी एक असा छोटासा कोपऱ्यात टाकीन. मुबीनला हो का? हो. म्हाताऱ्याला किती त्या बिचाऱ्या बाबांना तरस येऊन जाऊ दे म्हटलं, मीच ऑनलाईन मारले. नाही भाई. बाबा जेवलेले दुपारची वेळ झालेली. हो जेवलेले. तू विचारतो का बाबा जेवला की नाही? पाहिजे जेवण. अरे तू म्हणला जेवला का आणि हसतो इकडनं. अरे आणि त्यानं माझ्याकडे रागात बघितलं. ते embarrass झालं रे ते असं. लाखो रुपये खर्च करत आहे, 20 रुपये जरी चौकात नाही म्हणलं तेव्हा. तर ही गाडी तर तुम्हाला माहितच असेल, 4 ते 5 व्लॉग मध्ये ही गाडी दिसलीच आहे. तर ही गाडी आहे आणली स्वतः ऋषभ बैताडे. मला स्वतःवर प्राऊड होतो. गॉगल ते माझं नाव घेतलं. गॉगल अरे माझं नाव घेतलं. तुझं घेतलंय, तुझं घेतलंय. परत परत एकदा जाऊ दे ऋषभ हो, तर बैताडे. मित्रांनो, ही गाडी तुम्हाला माहित असेल तर ही गाडी 4 ते 5 व्हिडिओ मध्ये अरे. आलीच आहे. तर ही गाडी स्वतः ऋषभ बैताडे. King is always king. मला स्वतःवर प्राऊड होतो. सर सेल्फी सर सेल्फी. हा सर सेल्फी मला प्लीज सर ऐका की सर. भोसडच. ए तू ब्लॉग चालू असताना शिवाय देत जाऊ नको काय. तुम्हाला बघून निघतात. मी देत ठीक नाही, आहे. निघतात. इथं- ए ऋषभे है तर सब है, नहीं तो कुछ नहीं है भाई. हाँ भाई, अभी ऋषभ की गाडी लग रही. ए ऋषभे जाऊ की मुंबईला? जाऊ की हा, मुंबईला? नको या जाऊन तुम्ही. का पण का काही एक्सपिरियन्स आहे तुला? कामं-बिमं असल्यावरच जाणार मी. म्हणजे त्याच्या सोबत कसली कामं बोलायची? मागच्या वेळी कामं कसली बोलायची तुला? करणं लाग. काम कसली बोलायची? हाल होतात त्याच्यासोबत नाही तुला समजेल. ए काय आलो होतात रे? मेमरीज बनतील तुझ्या चांगल्या जातू. अनमेमोरेबल. एन्जॉय. पण असं काय नाही पण मज्जा येते खूप. काय? तुला आता मित्र माहिती का? माझ्यासोबत जो पण जात मजाच येते. ते तो क्षण विसरत नाही, ती तारीख विसरत नाहीत. टाइम मुंबई पण विसरत नाही रे सिद्धेश माणूस. राऊतचा तू एक्सपिरियन्स सांगू शकतोस माझ्या ब्लॉग मध्ये. दिस राऊत सिद्धेश राऊत इज माय कॉलेज क्राईम पार्टनर. क्राईम पार्टनर. ते किराणा मालाच्या दुकानावर नाही का ते 20-20 रुपयाचे चॉकलेट चोरायचे त्याला काय म्हणतोय ते. हे अरे यांचे मेंटली पक्केच आहे ते. पक्केच आहे. सईद वाटतं तुम्हाला तसं आहे, पण सईदचे कारनामे. सभ्य मी भाई. सिद्धेश पान दिसायला सिद्धेश जेव्हा सभ्य. पान खायला जातो का नाही, पान घ्यायला जातो का, तेव्हा तो मागणं सुपारी चोरून आणतो. साईड म्हणतो घे बघ हे बेकार ते जाऊ दे, पण तू बेकार सिद्धेश crime. राऊतचा हे सांगू शकतोस एक्सपिरियन्स. मला आठवण मला मी माझं बरं सांगू तुझा एक सांग. चल काय प्रॉब्लेम नाही, तुझा एक सांग. उभे अलर्ट राहा, कारण की आपल्याला जायचं आता मोहम्मद अली रोडला. आता आपण कुठनं जाऊन आलो? आता नाही आता जायचं. आपण कुठून जाऊन आलो? आता आपण जाऊ रेल्वे स्टेशन भाई. रेल्वे स्टेशन वर ना. तर मित्रांनो, मुंबईतला जो एक्सपिरियन्स आहे, जो मी आणि ऋषभ ट्रॅव्हल करायचो मुंबई पुणे सातारा जे पण वॉटेवर आधीच्या गोष्टीत,
तर तो मुबीनला एक्सपिरियन्स सांगतोय स्वतःचा, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ. अवघ्या 2 वर्ष आधीची गोष्ट आहे. कार काय स्टोरी काय हॉरर स्टोरी सांगतोय का? हॉरर स्टोरी सांगतोय. मला याचा कॉल आला, मला म्हणलं की अरे मुंबईला जायचं येणारच का तू? म्हणलं कसं जायचंय? मला ट्रेनने ते सगळं ठीक आहे. अरे तुझी गाडी नवीन आहे आणि हवा काय येत नाही एसीची. येते सगळे येते. मला येत नाही. गाडी स्टार्ट कर ना बाळा. गाडी स्टार्टच आहे. अच्छा एक सेकंड Clutch वर गाईज पाय ठेव. गाईज मला सेकंड. हे असे माणसं ओटीपी सांगितल्याशिवाय चालू करत नाही. आणि मला स्वतःवर प्राऊड होतो. हा बोल सर. मला कॉल आला याचा, मला म्हणलं की मुंबईला जायचंय. म्हणलं कधी जायचंय? म्हणलं की असं जायचंय. म्हणलं कसं जायचंय? म्हणलं ट्रेनने जायचंय, फर्स्ट क्लासचं तिकीट बुक केलंय तुझं माझं जेतूनचं. म्हणलं ठीक आहे, काय विषय नाही. आता फर्स्ट क्लासने जायचं म्हणलं की काहीच प्रॉब्लेम नाही ना. तिथं गेलो पुण्यामध्ये. पुण्यामध्ये सकाळी आम्ही 4 वाजता रेल्वे स्टेशनवर. मी जिथून मागे चालतो आणि हा पुढे गेले तिकीट काउंटर तिथं. म्हणलं अरे तुझ्याकडे तिकीट आहे ना? म्हणलं ना आता काढायचंय लोकल. म्हणलं बरं ठीक आहे, काय विषय नाही, काढ नाही का असं तसं. कुठल्या स्टेशनवर होतो आपण? पुण्याच्या पुण्याच्या पुणे स्टेशन. पुणे स्टेशन मध्ये होतो. पुणे आणि तिथं स्टेशन. नाही का हा बोलला की काढायचंय. म्हणलं ठीक आहे काढ. तिकीट बिकीट कुठलं काढलं असेल? नाही, जनरलचं काढलं. हा मुंबईला चाललं पुण्यावरनं. बरं त्या जनरल मध्ये आता जेतूनला सीट भेटली तरी ती मुलीच्या ह्याच्यामध्ये होती. अरे ते सगळं आम्ही ठीक ना, आहे. थांब, विषय काय माहितीये का? गाडी करतो. पुण्यातनं नव्हती निघणार. गाडी आली ती कोल्हापूरवरनं भरून. त्यामध्ये भावा आम्ही ना, म्हणजे मी स्वतः 5-6 तास उभा राहिलो. कुठं माहिती का? बाथरूम आहे, बाथरूमच्या साईडला असं बेसिन आहे, तिथं असं उभं राहिलोय. आणि माणसं याचा करतायत बाथरूमला जायचंय म्हणून. बसलो पण नाही. बोललं काय की मी सईदभर जाऊ या नको जाऊ? तर तो तर- एक्सपिरियन्स घे. आणि येतानाचा पण किस्सा सांग. येतानाचा पण ट्रेन तिकीट काढलंय पण मिस झाली नाही का? 9:30ची ट्रेन. एवढं सांगत जर ते सांगितलं तर काय व्हायचं माझं? मी जाऊ. पण मोबाईल तुझा, तू माझ्या विश्वास आहे का नाही? मला विश्वास आहे तुझ्यावर. विश्वास मला पण होता. हा विश्वास तुला पण होता, पण ते आता मला विश्वास experience घ्यावा विश्वास लागला होता का तुला? विश्वास होता मला. ना. विश्वास विश्वास नव्हता, विश्वास होता. विश्वास होता, विश्वास. कारण की विश्वास ठेवायच्या ह्याच्यात आपण ऋषभा किती वेळा गेलो रे मुंबईला? तरी 2022 पासून किती वेळा गेलोय आपण? तुझं नाही माहित, मीच लय वेळा गेलोय. नाही मी नाही गेलो लय वेळा. मी मुंबईला 8 ते 10-12 वेळा गेलो असेल. अभि वेट करतो आपलं. गाईज मी नाही म्हणलं तरी एक काही माणसांचं करायचं 45-50 वेळा गेलो असेल का रे? तर मित्रांनो इथं आम्ही तिघं आहे, पण एक आमचा सदस्य गायब आहे. तो कुठे माहित नाही सध्या. तो गाण्याच्या गडबडीत आहे, गाणं रेकॉर्ड करतोय. प्राऊडची गोष्ट आहे, म्हणजे काहीतरी करतोय. म्हणजे चांगली गोष्ट आहे. स्वतःनं गाणं लिहून स्वतः रेकॉर्ड करून स्वतःच रिलीज करणार आहे असं आम्ही ऐकलंय. आता बघू काय काय होते. तर तुला प्रतीक सोनावले ऑल द बेस्ट. आणि प्रतीकच्या पण चॅनलला नक्कीच जाऊन शेअर करा. काय एकच दाखवतो. प्रतीक बद्दल काय वाटतं तुला? करू शकतो. प्रतीक बद्दल मी तर असं बघतो. प्रतीक सिरीज बघतोय मी, आणि ती खूप चांगली. सरांचं मला वाटलं पाहिजे होतं, सर मला भेटले, ते मला खूप धन्यवाद वाटलं. आणि आदर सर फॅशन फिस्टाचे ओनर. नमस्कार आदर सर. आदर सर वरदान की झालं. नमस्कार. सेक्युलर अरे पण मित्रांनो हा टॉपिक होता पत्त्याचा. मी विचारलं काय तुला, पत्त्याबद्दल तुला काय वाटतं? मग तेच तुला समजलं नाही, मी इग्नोर करतोय तसं. कळतंय का तुला? अरे ज्या गोष्टी इम्पॉर्टंट नाही त्यावर चर्चा करून काय फायदा काय? विचारतोस कसं नाही मला? येडं झालं काय? तो कुठे भेटेल माहितीये का तुला? कुठं? वरती कमळावर TID बसला असेल. कोय का? पार्किंगला बसला असेल. पार्किंगला सिमेंटचं काम चाललंय ना, सिमेंटचं काम चाललंय. लावतात की कशाला? आपल्या वहिनी कुठे आहेत? कुठल्या अरे वहिनी विषय कुणात चाललेला? ऑन कॅमेरा रामाचा. मी नाही बोलू शकत बाबा. प्रत्येकाने रमा तुम्ही लवकरच लग्न करा आणि लग्नाला बोलवा. लग्नाला बोलवा, मी माझी मुलगी घेऊन येतो. नाहीतर लग्न कराल हो, अरे अमरावती मला मध्ये. कधी कधी लक्ष देत नाही माहिती गेलं पोरगी बदलला का आपल्याच वयाचं तर हो, तर मुबीन शेख राहतो शेटे चौकात. माझं लग्न झालेलं नाही. मी शेटे चौकात राहतो. थांब जरा शेटे चौकात राहतो. आणि मुब्याचं वय आहे 22-23 किती असेल? 24. ठीक आहे ना, 24. आणि मुलगी झाल्यानंतर बाहेरनं कळलं आम्हाला की मुब्याला एक मुलगी पण आहे. भावाची गोळी बरोबर बसली. भावाची गोळी बरोबर बसली. तुम्ही सगळी छोटी पोर आहेत रे, माझ्यासमोर तुम्ही येऊ नका. आणि तू तुझा ब्लॉग चालू कर. काय किती रुपये पाहिजे?
अरे तुझ्या म्हाताऱ्याला देताना रोजला 20 रुपये हा? नाही रडायचा विषय नाहीये बाई. ज्यांनी आणलं त्यांनी दिले पाहिजे. कसं आहे? बरोबर आहे. बरोबर आहे ना ऋषभ. तू आता तू गाडी घे. माझं काय संबंध ऋषभ होता? म्हणला माझी गाडी आहे, म्हणलं चल गाडी. ऋषभ म्हणला मला पेट्रोल टाक. मी पेट्रोल टाकलं आल्या टाकलं का नाही पेट्रोल. खोटं बोलू नका. आणि साईदने काय केलं 20 रुपये द्यायला रडतोय. अरे मी गाडी चालवली की. उपकार केला आमच्यावर. आम्ही म्हणलं तुला चल म्हणून. तेच की मित्रांनो मीच त्यांना नेलेलं स्टेशनवर. हे आता मला बघायचं होती बाबा, train हे battery video low आहे. काढायचं होतं त्यामुळे. माझ्यासोबत आहे, सोडा त्याला. कोण आहे? मारा चाललेलं म्हणलं माझ्यासोबत. ऋषभ्या तुला वंदे भारत ट्रेन माहितीये का रे? वंदे भारत ट्रेन इंडियात कशाला राहतोय रे? साताऱ्यात राहतो. काल कुठली मॅच होती? इंडिया कुठं आलं? काल कुठली मॅच होती? काय झालंय? थांब जरा उभ्या. काल कुठली मॅच होती? काल इंग्लंड आणि इंडिया. कोण जिंकलं? इंडिया रील बघितली असणार, रील. 7 रननी थाला फॉर रिझन. तेवढे थाला फोर काय संबंध आला होता होय त्यात? आला होता पण जिंकले किती रन. तुला माहिती का त्यांनी अच्छा. फ्रेम बोलली माहिती का? सात. एंडिंगला नाही का जेव्हा धोनी असं काची मधनं बघतो का साईडला असं खाल्लेलं असं भारत 7 रनचे जीत हो गए. हो हो खतरनाक का? आणि तिथे थाला फॉर ते सगळं स्क्रिप्टेड होतं बाई. मला माहिती आहे सगळं. मला विचारलेलं काय करू ऋषभ करावं का? ते काल 6 मारले हार्दिक पांड्याने. ते सगळे स्क्रिप्टेड होते. मी इथंच थांबलेलो. मी ह्याचं गाणं लावलेलं. कशाचं माहितीये का? कशाचं? इंडियाचं गाणं चक दे इंडिया हम्म. गाडीमध्ये. आणि ते मला माहित होतं. म्हणलं बघ 6 मारला. विकेट आहे. बरं जाऊ दे काय फायनल कोण जिंकल आता? Final कारण की India. फायनल कुणा कोणाची बाप होत आहे बेटा. बरं ठीक आहे, तू रीला बिला बघून तुला कळलं असेल काल इंग्लंड इंडियाची मॅच होती. आता फायनल मध्ये पण न्यूझीलंड टप जाणार बाई. फायनल मध्ये कोण कोण आहे? इंडिया मला फक्त इंडियाचं माहिती. अरे आत्ताच तर ते बोलला. Final मध्ये कोण आहे? आत्ताच तर ते बोलला. Final मध्ये कोण आहे? आत्ताच तर ते बोलला मुबे. Final मध्ये कोण आहे? कुठली टप जाणार? कुठली? न्यूझीलंड. तर ऋषभ तुला काय वाटतं? झिम्बाब्वे जिंकणार. झिम्बाब्वे. काय वाटतंय ऋषभ? कारण की न्यूझीलंड यावेळेस टफ आहे, त्यामुळे ती फायनलला गेली ऑब्व्हियसली. यावेळेस तुला काय वाटतंय जर तू क्रिकेट प्रेमी असशील? आहेच नाही, तुला स्टान्स पण घ्यायला येत नाही जेवढं मला माहिती आहे क्रिकेटमध्ये. बाकीकडे स्टँड, भविष्यवाणी स्वतःचा stand घेऊ बाकीकडे शकतो. नाही स्टँड नाही, स्टान्स. नवीन गोष्ट आहे का ती? तर काय वाटतं ऋषभ, कोण जिंकल इंडिया न्यूझीलंड? इंडिया मॅन. इंडिया. इंडिया. इंडिया 18 रनांनी जितणार. इंडियाची पहिली बॅटिंग असणार आहे. पण विराट कोहली फायनल बघायला यायला पाहिजे असं. 100% येणार. त्याला करतो मी त्याला फोन करतो. फोन कर ऋषभ, त्याला, तू फोन नको कर, करू, फोन तू कर. चिडेल तुझ्यावरती. तुझ्यावर चिडेल. कालच मी त्याला म्हणलेलं ऋषभला मला फोन लावू नको म्हणलं. मी म्हणलं माझ्यावर एक मिस कॉल देतो त्याला, मग तो रिटर्न कॉल करेल मला. हम्म. त्याचं पण काहीतरी नाव आले. जाऊ दे आपल्याला काय. कुणाचं? विराट सॉरी बोल, यार, आज सॉरी लोकं बोल, यार. सॉरी बोल, सॉरी बोल. तो बघा सिरियसली ऑन फ्रेम सॉरी बोल, ऑन फ्रेम बरं असू दे. सॉरी बोल, ऑन फ्रेम. सॉरी, तिला कधी बोललो नाही. तर मित्रांनो, तुम्हाला असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ ब्लॉग्स पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब सबस्क्राईब नाही, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.